राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण राजस्थानमध्ये 15-20 दिवस राहून जी वनस्पती आणली होती वन औषधी, ही बऱ्याच जणांना घेता आली नाही. त्यांच्या आपण ज्याला ज्याच्याकडे दिली ती बनवून औषध, त्याचा टाईमचा लिमिट 5 ते 9 फोन करा दुनियादारी. त्याच्यामुळं तुमची कुचंबना होऊ नये आणि योग्य ते औषध. आणि औषध कशासाठी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शीघ्रपतन किंवा लवकर कार्यक्रम होणे, त्याच्यासाठी टायमिंग इन्क्रीज करण्यासाठी केलेले मी स्वतः केलेले. लक्षात घ्या, आज आणि उद्या 2 दिवस मी स्वतः ऑर्डर घेणार आहे. माझा नंबर तर तुम्हाला दिलेला बी स्पष्ट सांगतो, 8788574302 संपर्क करा आणि औषध मागवा. पिनकोड मात्र द्यायला विसरू नका पोस्टाचा. आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी तुम्हाला आम्हाला लेकरं बाळ आहेत. आपण साधारण परिस्थिती अशी की एक मुलगा असतो, एक मुलगी असते. काय कारण आहे कळत नाही, पण मुलापेक्षा मुलगी जास्त हुशार असते. आणि हुशार म्हणलं की एक आईबापाला वाटतं की बाबा माझं लेकरू शिकावा. आणि 10वी 12वी हीच आपल्या गावाकडची लिमिट. सिटीत गोष्ट वेगळी. 12वी झाली की ती नाईलाजाने पोरगी हॉस्टेलला शिकाय, कॉलेजला, आणि तिथं खरा राडा होतोय. काय विषय घडलाय, यमुना नदी काठची कॅनॉट प्लेस आणि सेक्टर क्रमांक 13 या ठिकाणी घटना जी घडली 23 जानेवारी 2026. तुम्हाला आम्हाला एका पालकांना थोडा विचार करायला लावणार आहे. अशोक शर्मा, 3 मुली आहेत आणि कोल्ड स्टोरेज कंपनी होती. म्हणजे थंड असं गार खायचं पदार्थ लय दिवस टिकतात गार केल्यावर. त्याच्यात तो मॅनेजर म्हणून माणूस कामाला होता. 3 पोरीच्या नंतर एक मुलगा झाला देवटा. कुटुंब चांगलं. 2 पोरींची लग्न होऊन गेली. सगळ्यात बारकी पोरगी तिचं नाव सिद्धी आणि लहान मुलगा होता तो अमन. असून त्या आता ही सिद्धी, आता ओरिजिनल फोटो आहे थंबनेलला, लक्षात घ्या. अत्यंत देखणी दिसायला. हा, कसं असतं, आई किंवा बाप दोघांपैकी एक देखणं असलं की पोरग त्यांच्यावर पडतं. चांगलं देखणं दिसायला, उचपुरं, आकर्षक डोळे, चाफेकळी नाक, हा एकदम देखणी दिसायला. आणि तसं बी महाराष्ट्राच्या वर सरलं ना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जसं जसं वर जाईन काश्मीरी कन्या तर सगळ्यात टॉप. सौंदर्याच्या बाबतीत सांगतोय तुम्हाला, काश्मीर कन्या सगळ्यात टॉप. असंही असं जाड्या बारड्या, लग्नानंतर 4-2 वर्षाचा ओटीपोट सुटणे, पार डबऱ्या होणे, असला विषय सेफ धरून असा विषय असतो. एक पुरुषाचे मन आतलं तुम्हाला सांगतो, ते बाकीच्याला कळायचं, पुरुषाला चांगलं कळतं. आणि ह्याच कारणामुळे ना, तर मला लय फोन येतात तुम्हाला सांगतो. 10-5 वर्ष झाले की गड्याला आपली बायकोच आवडत नाही, तर काय करावं. आणि ती अशी पाहिजे होती. अरे तू गबस, आता नेर घेतो, आता कायला तू डोकं लावतो, तुला आधी काश्मीरला जाऊन आणाय काय झालं मग. असं असतं, नेर घ्यायचं. आता पदरात पडलं आणि पवित्र झालं. आता ही जी सिद्धी आहे, हिने हॉटेल मॅनेजमेंट नावाचा कोर्स केला. आणि तिची इच्छा अशी होती की मी बाई काहीतरी बनवून दाखवणार, मी स्वतः 5-50 हजार रुपये कमवून दाखवणार. याचं कारण म्हणजे मी नुसती आधी तारारेरी करून टाकली, लग्न केलं, आणि मी जर रुपया कमवत नसले तर जो कमावतोय त्याचा रुबाब सहन करावा लागतो. त्याने 2 टायमाला काठळ थांड्यात तरी ग बसावं लागतंय. आईला फोन केला, आई मग ते नावऱ्याने आणलं पासून जर आपलं सांगते कोणाला बाई ग बस. असं नाही, ती पोरगी स्वयंपूर्ण होती, पण तिचं मन थोडं चंचल होतं. हा, आणि घात हा वळवळ केली कीच होतो, लक्षात घ्या. त्यामुळं माझं म्हणणं आहे की न्यार राहा, आजगरासारखं जागा, सारखं इकडे उड्या मार तिकडे उड्या मार, वळवळच नको. वळवळ केली ना, तुम्हाला सांगतो अंगलट येतंय, अंगलट. ही पोरगी काय करायची, तशी आधी व्यवस्थित असतात सगळी. कोणी काय जन्मजात वाईट नसतं किंवा संस्कार वाईट नसतात. झालं 43,000 रुपये पगार लागला आणि एका कंपनीत ती जॉबला लागली. कंपनीत कामगार मुळात 5च. त्याच्यात जो मॅनेजर होता, हा मॅनेजर, त्याचं नाव अमित, हा अमित ठाकूर. हा अमित काय करायचा, पोरगी त्या ह्याला लागली की आणला आधी शाजूकपणाचा हाव, पण तिच्याशी सारखं बोलण्यासाठी हे फाईल आणा, ती फाईल आणा, हे डिस्कस करा, हे करा, कामाचंच बरं का. फक्त तिचा जो सहवास आहे, ह्युमन सायकोलॉजी कशी काम करते महिलांनी लक्षात घ्या, ध्यानात ठेवा.
त्याचं काय बाप नाही, त्याची ताकद नव्हती चल ती का करायला म्हणायची, मग तर ठणकावला धरून. हा, असं काय नसतं. जे वासनांद असतात किंवा जे पुरुष असतात, हा त्याची शस्त्र नेहमी हळूहळू टाकतो. एक झालं की एक, ती स्टेप बाय स्टेप. तो कळसाकड कधी जात नाही, पायरीपासून सुरुवात करतो, ध्यानात ठेवा. कळस म्हणजे बेडरूम, तुम्हाला माहिती. हा, ती आधी पण सुरुवात, सावध असतात फार, अंदाज घेतात एकमेकाच्या. त्याच्यामुळं आपली चप्पल आपल्या पायात असलेला कोणाची ताकद नाही वर मान करून बघायची. हा, आणि वाटलं ना काय काही टाकी द्यात माघारी, आणि वासना की टोलं खात्यात बायांचं, पण नाच सोडित नाहीत. हा, काही मेले सडले, काही तुरुंगात येतात आता, लय आवड त्यांचं, चलू द्या. हा मॅनेजर, तिच्याशी बोलणं, तिला बोलायला लावणं, ह्याने ऐकत बसणं. ती काय बोल त्याच्याकडे लक्ष न देता तिचं तिचे चेहऱ्याची हालचाल येते. ह्याला तो म्हणला बा प्रेम आहे माझं. तू पिकावर पळती कळा ना मला. म्हणला प्रेम आहे. आतून त्याच्या कुठंतरी दुमार फुटलं, कोंब फुटलं. हा, मुळ्यातच नाही, दुसऱ्याच प्रकारचं. हा, तिला वाटलं की बाबा ही मुलीशी आपल्याला लग्न करायचं. आता असं काय नसतं जगात की सगळेच एक साथ पुरुष नालायक आहेत, पण लग्नाचा विचार म्हणला ही मुलगी माझ्यासाठी योग्य एकदम, आणि काय हरकत नाही करायला. मग त्यांनी, आता त्याचा पगार 1,00,000-1,15,00,000 होता, हिचा 5,50,000 होता. त्यांनी मैत्री वाढवली, चहा कॉफी प्रकरण गेलं, आणि नंतर एक दिवस तिला प्रपोज केलं. प्रपोज केल्यानंतर ती म्हणजे मला विचार करायला टाइम दे थोडासा. मग विचार करायला यांनी टाइम दिला. मग तिचं काय उत्तर आलं नाही, यस नो काहीच नाही. मला नेमकं काय होतंय, नाही कळलं तर बरं होईल, कारण झोपाय सुद्धा लवकर, जेवलं तरी झोप येत नव्हती त्याला. का माहितीये का, तिचं हसणं, तिचं चालणं, तिचं बोलणं, तिची चाल, तिचा माल, काय सगळं ह्याच्या डोक्यात फिट बसलेलं. हा, ही असंच असतं माणसाचं. 2 दिवसांनी त्यांनी एक स्माइल दिलं. विचार करायला हरकत नाही बरं का तुमचा, फारच खुशगडी. याला वाटलं आपली सगळी पित्र आता स्वर्गात गेली, आता फक्त रंगारंग, आणि एवढा ₹1,00,000 पगार आहे, उडवायचा कसा. हा, आणि एवढं गरम गरम पोरगी मिळालं तर काय हरकत आहे, अशी लोक आहेत. नको ती चूक केली. चूक अशी केली की त्यांनी बेठी गाठी, आता ही नुसती चुम्मा चाटीपर्यंत ठीक आहे बाबा, थोड्याफार स्पर्शापर्यंत ठीक आहे बाबा, गप्पा मारणं, हातात हात घेणं, एकमेकाच्या खुशीत शिरणं, इथपर्यंत ठीक आहे. पण फार कापडं काढून रंगारंग, याला म्हणतात लफडं. आणि ही रिस्क त्या मुलीने घेतली, कारण तिचं यश मानल्याशिवाय ती काही बळच कपडे फेडाय मोकळ्या का तू. तिने कापडे फेडल्याशिवाय यांनी बाकीची पॅन्ट फेडली का, असंच असतं लोकांचं. यांना जगायचं कळना महाराज. यांना फक्त एखाद्या प्राण्यांना कापून रक्त मांस त्यांचं खायचं. आता तसलंच निघाली संस्कृती, तशी निघाली. जीव मारून प्राणी खायचं, जसा आचार आहार तसं ते विचार येणार. मग त्या बाजव्यातल्या कुत्र्यावानी खसा 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 कायम रातून दिवस. तिने त्रिकाळ गिरनाथ सुद्धा. एक फोन आलता मला, गिरनाथ तुम्हाला नाही माहित, लय लोक चित्र आहे. आता मला असं वाटलं ही गिरनाथ जर एखादी बाई गारवार राहिली आणि ती जर पोरग झालं, हायला ती काय करीन बाबा भविष्यात जाऊन. म्हणजे काहीतरी वेगळं करू शकतं बरं का, तुम्हाला सांगतो, चांगलं करू शकत नाही. असं लय दुनिया चित्र निघाली. आता इथं काय झालंय, ही रंगारंग कार्यक्रम यांचा चालू झाला, होऊन ते समजा, आपलं त्याबद्दल मत नाही. शिया आता काहीतरी घडतच ना. 2-4 महिने झाले तर ती थोडीशी त्या स्वभावात त्याला बदल जाणवला, की थोडं वेगळे, की आज लय मूड झालाय, आज जायचं का, आज संडे एन्जॉय करायचा. तिथून जो होकार मिळायचा, नाही मला आज काम आहे, नाही, ती टाळाटाळ चालू झाली. मग आता हा बी मॅनेजर आहे, कंपनी चालवतो. ह्याला मला टाळाटाळ का चालू झाली, या काय याच्या पाठीमाग गुपित आहे बा. आणि पहिला पुरुषाच्या मनात प्रश्न तेच येतो, एखादा सावता तयार झाला का काय, सवत वेगळी सावता वेगळा, लक्षात घ्या. सावता झाला का काय, थोडं ध्यान द्यायला पाहिजे. उच्च शिक्षित लोकांचं अवघड राहतं, त्यांना ते वेगवेगळे ॲप, वेगवेगळे टेक्नॉलॉजी सिव्हिलर्सला टाकणे, कुठं शोध घेणे, कुठलं ॲप डाउनलोड करणे, हिले चालतं. आता त्यांनी थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तिची जी कलिंग म्हणजे थोडक्यात तिची जी मैत्री होती शेजारचं, तिला सांगितलं
कोणाचे फोन येतात का काय. त्यांनी काय, आता काही लोक असे असतात की नोकरीसाठी काही पण, त्यांनी योग्य रिपोर्ट दिला. कुणीतरी आहे हा की त्या मुलाचा फोन येतो, व्हायला डाऊट याचं तर पार 3 जागा तुटली तुम्हाला सांगतो. मला वाटलं झालं, मला आता मी हिच्याशी लग्न करायचा विचार करतोय आणि हे असं करते. पण कानात आणि डोळ्यात देवाने 4 बोटाचं अंतर दिले, ती काय उगाच दिले का. प्रत्यक्ष डोळ्यांनी खात्री करावं मग बघू काय आहे ती. रविवारी ती नाही म्हणली, म्हणलं हा रविवारी याचा काहीतरी प्रॉब्लेम असं बरं का. हा चावली वसगडी, लांबून लांबून का बाहेर चावलीवर राहिला. काय नाही, ती एक जणाचा गेली, कॉफी पिऊन घेऊन निघून गेली 15-20 मिनिटात. एवढाच विषय झाला. म्हणला हाची. मग कुठं राहतोय हा. हा दुसऱ्या दिवशी तिला बोलून घेतलं. कायदा असं सांगतो, तिच्या मनचा, तुझं काय लग्न झालंय का, तिच्या मनचा मालक ती, तिथे डोक्यात ते सांगतो तुला सोडून द्यायचं आणि दुसरा धरायचा आहे, असं कायदा सांग तू. कायदा तिच्या बाजून, तुझा काय संबंध आहे. पण ही जी गुंतवणूक आहे ही मेंटली होती, लक्षात घ्या. त्या मुलीच्या पहिल्या दिसण्यापासून, असण्यापासून, हसण्यापासून, नंतर तिचा स्पर्श, तिचं ते शरीर सुख, ह्या सगळ्याची त्याला सवय लागली होती. आणि त्यांनी कमांड केली ती मनावर. स्वतःचं प्रपंच, स्वतःचा जीव, स्वतःचं आयुष्य, स्वतःचा नोकरी, एवढं सगळं विसरून माणूस त्या सुखासाठी तो वेडा झालता. आणि इथंच गेम झाली. तुमची होऊन देऊ नका. हा, सर सलामत तो पगडी 50 ध्यानात ठेवा. नाही म्हणलं ना, लगेच मला जाऊन द्या गाडी, लगेच दुसरी शोधण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापेक्षा चांगली बसण्याचा. पण कुठल्याही प्रकारचा गुन्हा तुमच्या हातून घडू नये ही माझी अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवशी लगेच बोलून घेतली. मग आता नेहमीच तुम्हाला माहिती आहे कसं असतं ते. मला माहित नव्हतं तू माझ्या संगतदारी करशील, मला माहित नव्हतं तू माझ्याशी एवढं आशा करशील. ओन माय बिझनेस, मला सुद्धा इंग्रजी येतं. तू तुझं बघ. आता ते तसंच असतं, ते तुम्हाला काय सांगाय नको. हा, म्हणजे कसं असतं, खिस्सा गरम तर द्याव धरम, तसाच प्रकार. जोपर्यंत तिची इच्छा होती तोपर्यंत तिला काय प्रॉब्लेम जाणवला असं, काय माहिती. तिला कंटाळा आला असं की बाबा हा ज्या प्रकारचं सुख मला देऊ शकतो, ज्या प्रकारचं फोरप्ले करू शकतो, हे मला अपेक्षित नाही. काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वरच्या लेवलचं तिला पाहिजे असं. MBAच्या शिक्षणात खटखट बटन दाबून त्यांनी 50,000 लाख रुपये महिना कमवायचा. तिला कदाचित वेगळी अपेक्षा असू शकते, ह्याच्यापेक्षा तिला वेगळं पाहिजे. संवाद नव्हता त्या बाबतीत, करतही नाहीत. डायरेक्ट पडात गेला, तो संवाद नाही. तो करा असं माझं मत आहे. म्हणलं ही शक्य नाही, म्हणजे असं होऊन देणार नाही. तू माझीच नाही तर कोणाचीच नाही, दुनियादारी याला म्हणतात अधिकार गाजवणे. गडी जरा चाकरी सोडून रेल्वे साईडला निघाली होती त्याची. आता तिने जागवण्याचा प्रयत्न केला. म्हणले शांतता घे, आणि नोकरी आहे तुझी म्हणजे मी अशात समजू नको. मी उद्या रिझाईन करीन. रिझाईन म्हणजे सोडून देईन. मला डोक्याला ताण करू नको. आला ना राग. 23 जानेवारीची 3:30-4ची वेळ संध्याकाळची. आई बापाला सांगून पूर गेलं की मी जॉबवर जाते म्हणून. 5 वाजल्या, ह्यांचं चाललं होतं आतमध्येच. आणि सगळ्या लोकांना माहित होतं ती 2-4 कामगार होते, गेले निघून. ह्यांच्या जाठापट्टीत यांनी ठरवलं की यांचा कार्यक्रम राबवायचा. दारदार सुराजवळ होताच विकत घेतल्याला एक वार केला, पण अत्यंत चुकीच्या ठिकाणी केला, मानव केला. आपल्याला ह्या बाजूला रक्ताची मेन शिर असते बघा, लय प्रेशर. हातापायाला कुठं कापलं ना आपल्याला तर ते थोडा वेळ रक्त वाहतं, नंतर आपल्या शरीरात अशी सिस्टीम आहे ते रक्त आळतं, रक्त जाऊन देत नाही. इतका महत्वाचा अवयव, रक्त आपलं जाऊन देत नाही. शरीर लय भारी बांधलेलं आहे. हा, लोकांनी खराब केलं 19, लक्षात घ्या. ते शिराला जर कड बसला ते रक्त थांबत नाही का, तर प्रेशर तसा असतो. हा, पंप असतो पाठीमागं हृदयाचा, एवढं साधं. रक्त काय थांबणार असत्या, फरशी पांढऱ्या शुभ्र फरशी बी थोडं रक्त उडायला लागलं. आणि जसं डोक्यात रक्त निघून गेलं, आधी उभी राहिली की डोक्यात त्याला आली चक्कर, पडली खाली पडली की पायाकडचं इतर बॉडीतलं रक्त वाहून जातं, ताडफाडून खलास. हा माइंड ब्लॉक झाला काही वेळापुरता. त्याला उपचारांण्यात आलं नाही, त्याला काय करावं कळलं नाही. ती खालाचा थंड पडल्याच्या पुढं मग ह्याने आपला परत आता निवांत सुट्टीच्या दिवशी रात्रीचे बघितलेले व्हिडिओ होते का, की पोलिसांना आपण सापडू नये म्हणून हा गुन्हा कसा लपवायचा, मृताची ओळख पटू नये म्हणून काय करावं, मग मुंडकच गायब करू, ओळखच नाही पटलं मी सापडणार. हे शिल्लक विचार आहेत. पोलिसांचा तपास याच्यापेक्षा कैक पटीने पुढे गेला. मुंडकं नसलं तरी DNA सारखं हत्यार पोलिस
सापडतोच, सुट्टी नाही देणार ठेवा. हा, परफेक्ट मर्डर कुणीही करू शकत नाही, काही हायफाय राजकारणी वगळता. हा, तिने असं ठरवलं ना गोव्यात परफेक्ट मर्डर करायचा, मग पाडलं विमानाने मेला माणूस. असं असतं ती, तुम्हाला कळायचं नाही आता. आता ह्या ठिकाणी काय झाले, मला बॉडी तर लापवायची, बॉडी लापवायची, हिची विल्हेवाट लावायची. पोतं आणलं, मुंडकं वेगळं काढलेलं, हे वेगळं मुंडकं भरलं प्लॅस्टिकच्या पिशवीत, बाकीची बॉडी एका पोत्यात वडीत वडीत नेली. तिचीच ऍक्टिवा स्कूटर आहे ना, तिचीच त्या सिद्धीची, त्याच्यात ती मध्ये घातली, गेला यमुना नदी कडेला. पण तिथं आता उत्तर प्रदेश सरकारने काय केलं, आता प्रयागराजला गेलो तर आम्ही त्यावेळेस बघितलं, जिथं जिथं पूल आहेत लोक नदीत कचरा निर्माल्य अमकं तमकं हार बिर लय टाकीत्यात, म्हणून दोन्ही बाजूने अँगल तर आहेत, पण प्लेन बारीक अशी जाळी पण बसवली, लोकांनी काय टाकू नये याचा तर प्लॅन फसला. तिकडं घर इकडं घर, पुलावच कुणी नव्हतं, एखादं वाहन यायचं, अंधार पडला होता, टाकता कुठं, सोडली रस्त्याच्या कडेला बॉडी, गेला निघून. निघून कसा गेला तर स्कूटर सोडली एका ठिकाणी आणि मित्राला फोन केला, मला न्यायला जरा अडकलो इथं, मित्राला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा बॉडी बघितली, पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी गेले, कॅनॉट प्लेस सेक्टर क्रमांक 17 पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय, ते गेले, त्यांनी बघितलं, पोरगी आता अख्खी भोंगळी, बिगर दाडाची, मूर्खच नाही, अख्खी नग्न. आणि कसं होतं, पोलिसांना काही अशा सूचना असतात सगळ्या देशातल्या, तुम्हाला सांगतो की एखादी बैलीची केस असेल आणि ती जर अतिशय विचित्र स्वरूपाची असेल किंवा काय, तर थोडी गुप्तता पाळली जाते. का तर जनतेचा रोष, आता निर्भया कांड कसं घडलं होतं ह्याच्यामध्ये, दिल्लीमध्ये कोपर्टी कसं घडलं, की जनभावना, आणि मग ती अख्ख्या देशातल्या मीडियाने उचलून धरली की मग लय 3 जागा तुटती, पोलिसांची थुतू होती पार मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत. त्याच्यामुळं थोडं गुप्तता पाळतात, पाळून द्या. एवढं बघितलं त्यांनी, थोडी गुप्तता पाळली, आजूबाजूला सर्चिंग ऑपरेशन राबवलं, पण मुंडकं काय सापडलं नाही. मुलीचा पेहरावामध्ये एक गोष्ट फक्त पोलिस, एकच फराव, कुठं गोंधलेला नाही, काय नाही काय नाही, एकच गोष्ट होती, तिची जी नखं आहेत, ही नखं सगळी सोनेरी नेल पॉलिशनी पेंट केली होती, सोनेरी. आता ते कायदेशीर प्रोसेस पार पाडून पंचनामा वगैरे, पोलिसांनी त्यांच्या टीमनी इतका सुंदर प्रयत्न केला, त्यांनी 2-3 पथकं निर्माण केली, आणि आजूबाजूच्या सगळे जे पोलीस स्टेशन आहेत तिथं मिसिंग रिपोर्ट कोण आहे का, 19 मिसिंग रिपोर्ट होत्या, 23 नंतरच्या, 23 तारखेनंतरच्या, 24ला 25ला 26ला मिसिंग रिपोर्ट, मुलींची मिसिंग रिपोर्ट, महिलांची, ह्याच्यात 19 सापडले. 19 जणांच्या घरी पोलीस गेलं. आणि कोणती मुलगी, तुमची मुलगी आहे का, बेपत्ता आहे का, कुठली रूम आहे तिची, त्या रूममध्ये जायचं, त्यांच्या डोक्यात कुठलं पावडर लावायची, पॉन्ड्स लावायचे का, इमामी आहे का, बरोबर ठीक आहे, साबण कुठला आहे का, काय नख पॉलिश लावायचे का, आहे. बरोबर पोलीस 13 क्रमांकाच्या हिच्या घरी आले, त्या शर्माच्या, त्यांनी बघितले की सोनेरी कलरची नेल पॉलिश. म्हणलं मुलगी, म्हणजे 23 तारखेपासून मिसिंग आहे तसं, ऑफिसला जाते असं सांगून गेली, या बघायला चाला कार्यक्रम झालं, बॉडी आयडेंटिफाय झाली. आता किती मारण्याचा आरोप तुम्हाला माहिती आहे, जशी बॉडी आयडेंटिफाय झाली तसं पोलीस म्हणजे कुठे गेले, ते कंपनीत गेले. कुठल्या कंपनीत, काय गाठली कंपनी, मॅनेजर होते खुर्चीवर बसलेले, थोडे अस्वस्थ होते, पण होते आरोपी. गेले गेलेच. आता ही लय एवढी शिकलेली बाई, सीसीटीव्ही आपण बघतोय, यांच्या डोक्यात कसं येत नाही काय माहिती, मला तर माइंड ब्लॉक झाल्यामुळे, मर्डर सारखा गुन्हा केल्यामुळं तसं झालं असं. सीसीटीव्ही ताब्यात घेतलं, ह्याच्यात ही पोतं वाटतात दिसते रताळ, आणि ती गाली ते त्या गाडीत नेले. आता कसं असतं, नवी पोरगी असते ना, नवी लग्न झालेली 17, 18, 19 वर्षाची, तिला टिकली लावायची म्हणजे ती थोडी इकडं सरकन वर जाईन, नाही तर खाली जाईल, ध्यानात ठेवा. का ती नवी आहे महाराज, तिला कळत नाही. पण तुम्ही नऊवार घातलेली ग्रामीण भागातली वयोवृद्ध स्त्री असू द्या, हा, मेन येणार, मेन आता बुडत आलंय समजा, पण मेन असतं. मेन म्हणजे काय, आपलं चिकटुरासाठी आपलं मवाळ काढलं ना की त्याचं एक मेन तयार होतं, तिचं 2-2, 3-3 वर्ष मेनाचा टिकला बरोबर लावणार, बिगर आरशाचा, कुकू लावलं की डायरेक्ट थेट आणि गोल ठसठशीत, ते सुद्धा बुडलं महाराज. आता ठसठशीत, इकडं सरकत नाही, इकडं सरकत, याला म्हणतात अनुभव. मग ही अशी इंग्रजी शिकून ह्याला अनुभव बिनू येतो का नाही कोणाला माहिती, मग किंवा अनुभवाचं वस्तुस्थितीचं काय संबंध नसा, मला वाटतं. सीसीटीव्ही समोरून वडीत न्यायला बघितलं, उचलला ना. या ठिकाणी पोलिसांनी एक प्रयोग असतो,
आता बरेच प्रयोग पोलिसांचे बुडाले, ती मानवी हक्कायोगून दुनियादारी लफडी. पहिले काय प्रयोग लय भारी होते, एवढी चौकशी होत नव्हती, कम्युनिकेशन साधन कमी होते, ते ट्रिंग ट्रिंग त्याचा ट्रंक कॉल असायचा. आरोपी वधवून घेण्यासाठी टिपाड सिस्टीम, टिपाड, हा, त्याला गंठा बॅरल पण मानतात बरेच. आता जुने पोलीस अधिकाऱ्यांना तो विषय माहिती. काय होतं, 220 लिटरचा बॅरल असतो एक, तुम्हाला माहिती आहे पात्र्याचा. त्या पात्र्याच्या बॅरलमध्ये आता ती पत्र्याचं बॅरल बी बोर्ड कमी झालं, ती प्लॅस्टिकचं निघालंय आता. असून द्या, पण पत्र्याच्या बॅरलमध्ये वरून सगळा पत्रा का आपल्याला. आरोपीला बैठे पोझिशन मध्ये ठेवायचं, पण हे जे हात आहेत ना, हे खाली पायाला बांधतात, साधारण तो असा राहतो बा, त्याच्या वरून बॅरल घाली त्यात, मोकळं वाघ खाली वर हे असतं. 14 जण पोलीस अधिकारी लागतात आणि त्यांच्या आता दांडकी असतात. वरून त्याला हाणायचं नाही बरं का, त्याला टाकायचं. काय होतं, कायद्याचा भाग असतो, कधी कधी असा रक्त निघूस तर हाणला ना, पाठाण बिटाण काय, तर ती जज पुढे जर सादर करायच्या वेळेस ती उडं नागडं होऊन दाखवतो. हा, टिरी बिरी सुद्धा दाखवतो, पाहिजे मला पोलिसांनी हाणले, जज ऍक्शन घेतो पोलिसांच्या. ती लय आथळी आतली, तुम्हाला आतलं कळायचं नाही. मग ही तर सिस्टीम अशी आहे, घंटा बॅरल पद्धत अशी आहे. माझी अशी इच्छा नाही महाराष्ट्र सरकारने ती चालू करावी, पण सांगतोय आरोपीला इजा न होता आरोपी कबूल कसा होतो. 3 दांडके घेऊन 3 पोलीस कॉन्स्टेबल साईड बॅरलला, त्यांनी फक्त बॅरलला मध्ये हाणायचं, माणसाला हाणायचं नाही, बॅरलला हाणायचा ठोका सगळे. आणि वरचा जो भाग असतो त्याच्यात ते कॉन्स्टेबल चौथा वरून हाणायला. हे ठोके एकदम नाही घालायचे, मिस आउट मध्ये घालायची. मिस आउट मध्ये त्याचा ह्याचा ह्याचा त्याचा ह्याचा त्याचा असं, म्हणजे जशाप्रमाणे पिस्टन काम करतो अशा प्रमाणे ते ठोकत. तुम्हाला सांगतो, आतमध्ये जे माणूस आहे का, तो कानात बोट नाही घालून हात बांधलेले असतात, तो कानाचे पडदे फुटण्या इथपर्यंत भयंकर आवाज असतो. आणि मेंदू असा चीज आहे की त्या सिच्युएशन मधून तो बाहेर निघायला बघतो. ते आराडतं, 2-3 मिनिटं ठोकलं टिपाड, ती आराडतं, सगळं सांगतो, पण हे नको बघा कुठे इजा नाही, काय नाही काय नाही, ती पद्धत सुद्धा बुडाली आहे. ते बरं म्हणजे असं एक विषय तुम्हाला ते गंठ्या बॅरला सांगायचं होतं, आता काय पद्धत राहिली नाही. ह्या केसमध्ये ह्याचा कार्यक्रम ह्या मॅनेजरचा अशा पद्धतीने राबवला. त्यांनी संपूर्ण हिस्ट्री सांगितली की का मारलं बा मला, ती दुसऱ्या माझ्याचं लग्नच करत नव्हती, दुसऱ्या ती काय ते तुम्हाला सांगितलं सगळं, ते लेखी दिलं त्यांनी, मन मी संपावलं. पण ज्या वेळेस माणूस एका दुसऱ्या व्यक्तीला मारतो, त्यावेळी त्याच्यापेक्षा मारणारच हालाल होऊन 2 मिनिटात मरतं, ध्यानात घ्या. पण जिवंत मरण रोज म्हणलं की हातरुंगात. तुम्ही एकाला मारताना तुम्ही स्वतःला पण मारित असता, ध्यानात ठेवा. त्याच्यापेक्षा भयंकर कंडिशन, त्याचं आयुष्य तुरुंगात जातं. बाहेर निघालं तरी समाज त्याला स्वीकारित नाही, त्याच्या मुलाला स्वीकारित नाही. ह्या अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं एखाद्याला इजा न करता इतर अनेकही पर्याय आहेत दुश्मनाला जाग्यावर आणण्याची. त्यातला मला बी एक माहिती, तुम्हाला माहिती आहे ना आता. हा, त्याच्यामुळं दुश्मनाचा करेक्ट कार्यक्रम किंवा त्याला आपल्या त्याच्या कारवायांपासून कसं थांबवणं याची सुद्धा सिस्टीम आहे जगात. फक्त हे शांत पाहिजे. नालायक मूर्ख माणसासाठी स्वतःचं आयुष्य संपू नका, स्वतःच्या मुलाबाळांचं आयुष्य संपू नका. आणि ज्यांना औषध पाहिजे त्यांनी आज फोन करायला काहीच हरकत नाही, तुम्हाला लगेच पाठवतो. रामकृष्ण हरी माऊली.